सण सवासणींचा, महिलांच्या आनंदीचा, संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा कशी करावी, सुगड पूजेचं महत्त्व हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026ला मकर संक्रांती आलेली आहे. मकर संक्रांतीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो, तर ती सुगड पूजा कशी करावी तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण यंदा मकर संक्रांती कशावर आहे, काय गोष्टी आहेत ज्या करायच्या आहेत आणि काय गोष्टीचं पालन आवर्जून करायचं आहे तेच आपण आता बघणार आहोत. सगळ्यात आधी तर असं म्हटलं जातं की सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तर तेव्हा आपण मकर संक्रांती साजरी करत असतो. सूर्याचे पुत्र शनिदेव यांना भेटण्यासाठी ते याच दिवशी जातात आणि याच दिवसापासून ते खरं तर उत्तरायणसुद्धा सुरू होतं. सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करून हे ज्योतिषशास्त्रातील अतिशय महत्त्वाची घटना आहे. असं म्हटलं गेलं आहे की याच दिवशी देवीने सक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, म्हणून याला मकर संक्रांती असं नाव पडलेलं आहे. शके 1947 पौष कृष्ण 11 बुधवार 14 जानेवारी 2026ला ठीक 3:06 सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. आता संक्रांतीचा जो पुण्य काळ आहे ना, तर तो 3:06 ते 6:20 असणार आहे. या काळात दान धर्म करणं अतिशय महत्त्वाचं मानलं गेलं आहे. आता देवी कशावर बसलेली आहे, मकर संक्रांती कशावर आहे, काय केलं पाहिजे, काही गोष्टीचं दान केलं पाहिजे, काही गोष्टी आहेत ज्या आवर्जून टाळल्या पाहिजेत, तेच आपण आता थोडक्यात जाणून घेऊया. तर बघा, यंदा संक्रांती देवीचं वाहन हे वाहक असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे, हातात गदा घेतलेली आहे, केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारिका असून ती बसलेली आहे. वासाकरिता जाई हातात घेतलेली आहे. पायस भक्षण करीत आहे, तर पायस भक्षण करत आहे म्हणून असं म्हटलं गेलं आहे. तर या दिवशी दुधापासून बनवलेले कुठलेही पदार्थ खाऊ नये. संक्रांती देवीचे स्वरूप हे सर्प जातीने असून तिने मोती धारण केलेलं आहे. तर नक्षत्र नाव मंदाकिनी आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्येकडे पाहत आहे. असं या वर्षाची संक्रांत आहे. तर या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करावं, गाई म्हशीच्या धारा काढणं टाळावं, गवत कापणं टाळावं, पुण्यकाळात जास्तीत जास्त दान धर्म करावं. तर असं म्हटलं गेलं आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी दानाला अतिशय महत्त्व आहे. त्याच्याबरोबर संक्रांतीचं अवचित साधून आपण हळदी कुंकू सुद्धा करत असतो. तर असं म्हटलं गेलं आहे की या दिवशी जो काही दान करत असतो ना, त्याला सूर्यदेव नंतरच्या जन्मात त्याचा भरपूर पटीने दान देत असतात. म्हणून यथाशक्ती यथाभक्ती जेवढं होईल तेवढं दान करण्याचा प्रयत्न करा. आता आपण बघूया की नेमकी सुगड पूजा कशी करावी. सुगड पूजा करताना आपल्याला सर्वात आधी तर दिवा लावून घ्यायचा आहे. इथे मी दिवा लावून घेतलेला आहे. तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा किंवा मग तेलाचा दिवा लावला तरी हरकत नाही. आता सुगड पूजा करताना लागणारं साहित्य तुम्हाला सांगते. तर आपल्याला प्रत्येक सवासणीचे 5 असे खण, ज्याला सुगड म्हणतो, तर हे तुम्हाला 5 सुगड खण हे तुम्हाला घ्यायचे आहेत. आता याच्यासाठी जो काही वौसा आपण घेणार आहोत ना, तर तो कुठला आहे तर ते तुम्हाला सांगते. सुगड पूजा करताना जे काही सामान लागतं ना, तर या सुगडमध्ये जो काही खण आहे, तर या खणामध्ये जो काही वौसा भरत आहोत त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, तर आपल्याला हरभरा लागणार आहे, त्याच्याबरोबर बोरं लागणार आहेत, गाजर लागणार आहे, गव्हाच्या लोंब्या लागणार आहेत आणि वटाणा आणि ऊस लागणार आहे. सर्वप्रथम आपल्याला पाट आणि चौरंग घ्यायचा आहे, त्याच्यावर लाल वस्त्र अंतरायचं आहे. खाली तुम्ही रांगोळी काढू शकता. दिवा लावणार आहे, तर दिव्याला सुद्धा हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आणि दिव्या दीपकार काने कुंडली मोती हार दिव्याला पाहून नमस्कार अशी प्रार्थना करायची आहे. कारण कुठलीही सेवा करत असताना आपल्याला अग्निदेवतेच्या साक्षीने ही पूजा ही सेवा करायची असते. आता प्रत्येक स्त्रीचं आपल्या स्वतःचं एक सवासणी असेल तर तिने 5 सुगड खण आपल्याला पूजायचे असतात. आता मी इथे 5 सुगड, काही ठिकाणी याला खण म्हणतात, तर हे आपल्याला 5 सुगड घ्यायचे आहेत. आता कोणी काळं खण घेतात, तर कोणी रंगीबेरंगी घेतात, तर कोणी या पद्धतीने लाल खण घेतात. तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही करा. आता बऱ्याच वेळा अशा कमेंट येतील की ताई, आम्ही जुनेच खण वापरले तर चालेल का? तर हो, तुमची इच्छा असेल तर तुम्ही वापरू शकता, पण तुम्ही नवीन खण आणले तरी अतिउत्तम. कारण हे जे वाण आहे ना, तर हे सुद्धा आपल्याला दान करायचं असतं. आता हे प्रत्येक जे सुगड आहे ना, तर त्याला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. याच्या मुखाशी सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे या पद्धतीने आणि पायांनाही सुगडांना आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. खरं तर संक्रांती हा सण आई जगदंबेचा असतो. प्रत्येक सवासणीच्या आवडतीचा सण असतो आणि प्रत्येक सवासणीने आपल्या नावाची 5 सुगड पूजायचे असतात. मग तुमच्या घरात जर 3 सवासणी असतील तर मग तिने आपापल्या नावाचे म्हणजेच आपले असे 5 म्हणजे तुम्हाला 15 सुगड पूजायचे असतात.
तर प्रत्येकाचे 5 या पद्धतीने आपल्याला सुगड पूजा करायची असते. सामान सांगितलेलं आहे. सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची असते. कुठलीही सेवा करत असताना सर्वप्रथम मान हा गणपती बाप्पांचा असतो. तर तुम्ही जर देवघरातच मांडणी करणार असाल तर तिथे सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. सर्वप्रथम तामणात गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि त्यांना अभिषेक घालायचा आहे. तर एक वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणणं शक्य असेल तर म्हणावं, नाही तर मग तुम्ही 21 वेळा ओम गणपती नमः या पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे. अभिषेक करून झाल्यावर मूर्ती तामणातून काढून घ्यायची आहे. गणपती बाप्पांची मूर्ती मधोमध ठेवायची आहे. जर तुम्ही मांडणी देवघरात करणार असाल तर तिथे सुद्धा याच पद्धतीने सर्वप्रथम गणपती बाप्पांची स्थापना करून त्यांची पूजा करूनच आपल्याला सुगड पूजा करायची आहे. आता गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहे. त्याच्याबरोबर लाल फूल अर्पण करून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जर दुर्वा असेल तर नक्कीच गणपती बाप्पांना तुम्हाला दुर्वा सुद्धा अर्पण करायचे आहे. ओम गणपती नमः या पद्धतीने तुम्हाला मंत्रजप करायचा आहे. गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा तुम्हाला दाखवायचा आहे. नैवेद्य समर्पयामी या पद्धतीने तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे. तर ही झाली गणपती बाप्पांची पूजा. आता त्याच्यानंतर आपल्याला सुगड पूजा करायची आहे. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की 5 सुगड तुम्हाला घ्यायचे आहेत, 5 कण. आता खरं तर मकर संक्रांतीबद्दल असं पण आहे, पण जेव्हा ही सुगड आपल्या घरात आणतो ना तर आपल्याही घरात कधीही धनधान्याची कमतरता पडत नाही, कधीही कुठल्या गोष्टीची कमतरता भासत नाही. कारण फळभाज्या या सगळ्यांची आपण सुगड पूजा करत असतो. या सुगडमध्ये त्याचा जो काही वंश आहे ना तर तो आपण पूजत असतो. म्हणून आपल्याला आपल्या घरात कधीही धनधान्याची कमतरता पडत नाही. तर मी इथे 5 सुगड घेतलेले आहेत. आता आता हे जे काही सुगड आहे ना तर आपल्याला थोडे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर आपल्याला ही खण सुगड त्यांची पूजा करायची आहे. राशी काढलेल्या आहेत तर त्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्याच्यावर ही सुगड तुम्हाला ठेवायची आहे. संक्रांतीचा सण म्हणजे सूर्याची एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होणे. खरं तर तुम्हाला माहिती आहे का, 12 राशी असतात आणि या 12 संक्रांती असतात. तर त्या या सगळ्या संक्रांतीमध्ये मकर संक्रांत अतिशय महत्त्वाची मानली गेली आहे आणि या संक्रांतीच्या दिवशी दान द्यायला सूर्य अनेक पटीने भरपूर त्याला त्याचं दुप्पट देत असतात असं म्हटलं गेलं आहे. आता हे जे काही आपण सामान घेतलं होतं ना, वौसा घेतला होता ना, तर हे सुद्धा तुम्हाला पूजायचं असतं. तर प्रत्येक सुगडमध्ये आपल्याला एक एक वौसा टाकायचा असतो. तर या पद्धतीने आता काही ठिकाणी 7 सुगड घेतात तर आमच्याकडे 5 घेतात. तुमच्याकडे जी पद्धत असेल तर ती तुम्ही करू शकता. आणि गव्हाच्या लोंब्या महत्त्वाच्या आहे. जेव्हा आपण या सगळ्या सुगडमध्ये ज्या काही वस्तू ठेवत असतो ना तर तेवढंच भरभराटी, तेवढंच अन्नधान्य आपल्याही घरात येतं आणि आपल्यालाही कशाची कमी पडत नाही असं म्हटलं गेलं आहे. म्हणून या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर आता या मांडणीचं नंतर काय करायचं, याची पूजा कशी करायची, ती कधी हलवायची त्याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहोत. तर आता मग इकडे आपल्याला बोरं पण घ्यायचे आहेत, त्याच्याबरोबर मग हरभरे पण आहेत. हरभरेसुद्धा आपल्याला सुगड पूजनासाठी महत्त्वाचे असतात. तर भुईमुगाच्या शेंगा पण महत्त्वाच्या असतात, पावटा. तर मग खणामध्ये आपल्याला एक एक वस्तू टाकायची आहे. तर या पद्धतीने आता हे करून झाल्यावर ऊस पण टाकायचा. आता काही महिला दुसऱ्या गावाला राहतात, दुसऱ्या शहरात राहतात, दुसऱ्या देशात राहतात. मग अशा वेळेस त्यांनी काय करावं, कारण मग त्यांना तिकडे सगळं सामान उपलब्ध होईल असंही नाही आहे. मग अशा वेळेस तुमच्याकडे जे सामान आहे, आता काही ठिकाणी तर 5 वस्तू मिळतील, काही ठिकाणी मग एखादी वस्तू नाही मिळणार. तर मग जेवढं तुमच्याकडे सामान आहे तर तेवढं तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं. आणि त्याच्याबरोबर तिळगुळाचा मान ही तेवढाच महत्त्वाचा आहे. तर संक्रांत ही तिळगुळाशिवाय अपूर्ण आहे. तर प्रत्येक सुगडमध्ये तुम्हाला एक एक तिळगुळ टाकायचे आहेत. आणि जर तुमच्याकडे लाडू असेल तर लाडूसुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा मग तीळसुद्धा तुम्हाला टाकायचे आहेत. तर तुमची इच्छा असेल तर. आता हे झाल्यावर आपल्याला या दिवशी सुगड पूजा करून झाल्यावर आपल्याला तिळगुळाचा नैवेद्य दाखवायचा असतो. आणि खरं तर संक्रांत ही सुगड पूजण्याशिवाय अपूर्ण आहे. त्याच्याबरोबर आजही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्यासुद्धा आपल्याला संक्रांतीला करायच्याच असतात. तर त्या कुठल्या त्या तुम्हाला मी नंतर सांगेलच. आता हे आपलं जे वाण आहे ना तर हे तुम्हाला कोणालाही दाखवायचं नाही. तर झाकली मूठ 1.25 लाखाची. तर हे वाण कोणासमोर उघडं करू नये असं म्हटलं गेलं आहे. तर या वाणाची पूजा करून झाल्यावर प्रत्येकाला परत हळद कुंकू लावायचं आहे प्रत्येक सुगडला. आणि हे जे वाण आहे ना तर हे झाकून ठेवायचं असतं. तुमच्याकडे ती पद्धत असेल तर तुम्ही करू शकता, पण हे झाकून ठेवायचं असतं. आता ही जी मांडणी अर्थात तुम्हाला सकाळी करायची असते. तर आता ही पद्धत आमच्याकडे नाही आहे, तुमच्याकडे असेल तर मग एखादा कुठला पण चांगला ब्लाऊज पीस असेल किंवा मग लाल वस्त्र असेल तर हे लाल वस्त्र हे जे काही आहे ना तर सुगड आपला जो काही वौसा पुजलेला होता ना तर त्याची पूजा करून झाल्यावर हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आता अर्थात ही पूजा तुम्हाला सकाळीच करायची असते. लवकर करा, जेवढं लवकर तुम्हाला करता येईल. तर
तेवढी लवकर मांडणी करून ठेवायचा प्रयत्न करा. तर ताई, मांडणी संध्याकाळी करू का? तर नाही, ही सकाळी मांडणी करायची असते. आता दुसऱ्या दिवशी याचं काय करायचं? तर हा खूप मोठा प्रश्न पडतो. तर लक्षात घ्या, हे जे 5 सुगड आहे ना, तर हे हे एक खण, एक वाण असणार आहे ना, तर हे आपलं वाण असतं. तर हे एक वाण तुम्हाला आपल्या कुळदेवीसमोर ठेवायचं असतं. एक वाण तुम्हाला आपल्या तुळशीला सुद्धा एक वाण द्यायचं असतं. एक वाण आपल्या देवासमोर ठेवा, एक वाण तुळशीला द्या. आता हे जे 3 वाण आहेत ना, तर त्याचं काय करायचं? तर हे बाकीचे जे 3 वाण आहेत ना, तर ते तुमच्या शेजापाजारी कोणी सवासणी असेल तर त्यांना देऊ शकता. तर आजही गावाकडे किंक्रातीच्या दिवशी, तर त्या दिवशी बऱ्याच सवासणी येऊन एकमेकींना हे सुगड वाण देत असतात. तर या पद्धतीने असंही वाण देत असतात. आता शहरामध्ये आजकाल असं कोणी काही देत नाही, पण गावाकडे ही पद्धत आहे. तुम्हाला माहिती आहे का? तर हे जे वाण आहे ना, तर हे तुमच्या घरात जर कोणी सवासणी असेल, शेजारी असेल किंवा मग आपल्या घरातली सवासणीला दिलं तरी चालेल. म्हणजेच कोणी सासूबाई असेल, जाऊबाई असेल, तर कोणी नातेवाईक असेल, तर त्यांनाही तुम्ही 3 वाण तुम्ही देऊ शकता. या पद्धतीने आपल्याला सुगड पूजा करायची आहे. आता बऱ्याच वेळी असे प्रश्न येतील, की ताई, आम्ही जे देवीला वाण दिलेलं आहे, जे कुळदेवीला वाण दिलेलं आहे, त्याचं काय करायचं? तर लक्षात घ्या, देवाला जे काही वाण दिलेलं आहे, तर देवाला वाण दिल्यावर आता देव काय ते खाणार आहे का? मग तुम्ही काय करू शकता? तर त्याच्यातल्या ज्या वस्तू आहेत ना, तर त्या प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ शकता. तुम्ही तुळशीला वाण दिलेलं आहे, तर ते सुद्धा वाण स्वरूपात असणार आहे. आता मग तुळस ते खाणार आहे का? नाही ना. मग अशा वेळेस तुमची इच्छा असेल तर मग तुम्ही ते तुळशीचं वाण तुम्ही स्वतःही घेऊ शकता, प्रसाद म्हणून खाऊ शकता. तर सुगडचा वापर तुम्ही पाणी भरून ठेवू शकता, अगदी चांगला आहे. आणि ज्यांना वाटत आहे ना, की तुळशीचं जे वाण आहे ना, तर ते तुम्ही दुसऱ्या दिवशी एखाद्या मंदिरात ठेवू शकता किंवा मग तुमची इच्छा असेल तर मग तुम्ही ते निर्मल्यासुद्धा टाकू शकता, तुमची इच्छा. आता मग बऱ्याच वेळ असं होतं ना, की जे 3 वाण आहेत ना, तर उरलेले 3 वाण आहेत. एक आपण कुळदेवीला देणार, एक आपण तुळशी मातेला देणार आणि जे 3 वाण असणार आहेत ना, तर त्याचं काय करायचं? तर तुम्हाला जवळपास जर देवीचं मंदिर असेल, कुठल्याही देवीचं तुमच्या देवीचं असेल किंवा मग कुठल्याही देवीचं मंदिर असेल, तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही 3 वाण देऊ शकता. कारण शहरामध्ये बायका वगैरे येत नाहीत आणि मग आपलं असतं ना, की मग याचं काय करायचं आणि काय मग तुम्ही या पद्धतीने सुद्धा मंदिरात जाऊन देवीला सुद्धा वाण देऊ शकता. संक्रांतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. प्रत्येकाच्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य नांदून दे, हीच प्रार्थना करते. आणि मांडणी दुसऱ्या दिवशी उचलायची आहे. तर चला, आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब कर. भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.